नमस्कार. आज आपण मूग डाळ हलवा रेसिपी बघणार आहोत. मी बाउलमध्ये 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ती वॉश करून स्वच्छ पाण्याने धुवून आपण डाळ भाजायला घेत आहोत. छान खरपूस होईस्तोवर डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता थोडं तूप टाकणार आहोत आपण त्यामध्ये आणि छान लाल खरपूस होईस्तोवर आपण डाळीला फ्राय करणार आहोत. डाळ चांगली लाल झालेली आहे, बघू शकता आपण. आता ही मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊ आणि हिला छान दाटसर अशी वाटून घेऊयात. नंतर कढईत पुन्हा तूप घेऊयात आपण. 3 चमचे आपण तूप घेणार आहोत. यामध्ये आपण थोडं बेसन पीठ घेणार आहोत आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, लाल होईस्तोवर मस्त. त्याच्या कुठे राहता कामा नये त्यामध्ये. त्यामुळे मी व्यवस्थितरित्या हलवत आहे त्याला, तुम्ही बघू शकता. आता बेसन पीठ छान लाल झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण वाटलेली डाळ टाकू आणि ती मस्त तूप फ्राय करूयात. त्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकणार आहोत. पुन्हा चांगलं हलवून घेणार आहोत, कारण की डाळ चांगली शिजली गेली पाहिजे. अजून थोडं गरम पाणी ॲड करूयात आपण त्यामध्ये. चांगलं एकसर हलवून घेऊयात. गुठळ्या राहता कामा नये. तर यामध्ये थोडंसं गरम दूध टाकूयात आणि चांगलं एकजीव करून घेऊयात. छान मिक्स झालं पाहिजे ते आणि अशी वाफ आली पाहिजे. मग आता साखर ॲड करूयात. 1 वाटी साखर आणि थोडंसं तूप ॲड करूयात आपण आणि एकजीव करून त्याला भरपूर वेळ छान हलवत राहायला लागतं. बराच वेळ हलवूयात आपण छान. जेवढा आपण फ्राय करणार तेवढा हलवा छान बनतो हा. आता असं छान तूप सुटायला लागलेलं आहे याला. जेव्हा हे तूप सुटायला लागतं तेव्हा समजायचं आपला हलवा होत आलेला आहे. खायला खूप छान लागतो आणि मस्त डिलिशियस डिश आहे ही. थंडीच्या दिवसात हा हलवा खाल्लेला खूप पौष्टिक असतो.